रमणमळा येथील घराच्या दिशेनं परतणाऱ्या गायकवाड दाम्पत्याला वेगानं आलेल्या दोघा दुचाकीस्वारांनी जोराची धडक दिली होती। शुक्रवारी झालेल्या या अपघातात गौतम आणि सारिका गायकवाड हे गंभीर जखमी झाले होते। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचारादरम्यान गौतम यांचा आज मृत्यू झाला। या प्रकरणी संबंधित दुचाकीस्वारांवर शाहूपुरी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलाय। कोल्हापुरातील रमणमळा इथं गायकवाड कुटुंबीय राहतात। या कुटुंबातील गौतम आणि सारिका गायकवाड हे दाम्पत्य शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमाराला दुचाकीवरून घरी परतत होते। दरम्यान मेरी वेदर मैदान आणि सेंट झेवियर हायस्कूलच्या मधील रस्त्यावरून गायकवाड दाम्पत्य मुख्य मार्गावर आले। दरम्यान रमणमळा चौकाकडून महावीर कॉलेजच्या दिशेनं जाणाऱ्या स्पोर्ट्स बाईकवरील दोघा तरुणांनी गायकवाड यांच्या दुचाकीला धडक दिली। या अपघातात गौतम गायकवाड गंभीर जखमी झाले होते, तर त्यांच्या पत्नीलाही गंभीर दुखापत झाली होती। दरम्यान गौतम गायकवाड यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं। उपचारादरम्यान आज सकाळी 7:30 वाजता गौतम गायकवाड यांचा मृत्यू झाला। नगरसेवक राजाराम गायकवाड यांचे गौतम हे सुपुत्र होते। त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये।